येथील भव्य दिव्य असा शक्तितुरा जंगी सामना पाहण्यासाठी आज इथे उपस्थित झालेले आहेत की ज्यांनी अनेक मुलांना इथे घडवलेलं आहे आणि कलेचा कलागुण जो जोपासलेला आहे असे आपल्या सर्वांचे आदरणीय माननीय ग्रामीण समाज प्रबोधिनी विद्यानिकेतन येळवणचे संस्थापक माननीय श्री चंदूबाई देशपांडे यांचे इथे आगमन झालेलं आहे। तरी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी। आज खरोखर जे दोन्ही बुवा इथे आहेत ते खरं तर मला वाटतं त्यांचेच विद्यार्थी असावेत आणि आहेत सुद्धा। आज भाईने अनेक मुलांना जसं घडवलं आणि त्या मुलांचे कलागुण पाहण्यासाठी खास आवर्जून भाईंचं वय वर्ष आता जवळजवळ 85च्या वरती आहे आणि ते पाहण्यासाठी आज उपस्थित आले भाई। जर समोर कार मधून बसून हा कार्यक्रम पाहत आहेत तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत आणि मी इथे थांबतो आणि बुवांना शुभेच्छा देतो कार्यक्रमाला। जय हिंद जय महाराष्ट्र। हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो चेक हॅलो 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 नमस्कार मंडळी. प्रथमतः या ठिकाणी सर्वांचं स्वागत करून मी माझ्या बारीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. अशी जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटाया तू धडपडशील रा. अशी जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटाया तू धडपडशील रा. तरी होती खरी मला जीव लावणारी, तरी होती खरी मला जीव लावणारी. एक दिवस हे आठवून तू रडशील र. तरी होती खरी मला जीव लावणारी. एक दिवस हे आठवून तू रडशील र. बघा मित्रांनो, आज या ठिकाणी या बागवेवाडीमध्ये श्रीदेव रवळनाथ, आई सुकादेवी, आई सुकाई देवी यांचा देवदिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. आणि त्या निमित्तानं हा शक्तितुऱ्याचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला आहे. तुम्ही सर्व कलाकार आम्हा कलावंतांना त्या भगवंता समान आहेत आणि म्हणून या दोन ओळी तुमच्या चरणावर समर्पित करून मी माझ्या बारीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आणि म्हणून काय म्हणायचंय बघा. सेवक बनलो या कलेचा सांभाळा लेकरा. सेवक बनलो या कलेचा सांभाळा लेकरा. सुखाचं कोड जाणवलं ते जीवनातलं. सेवा केली रसिका ती देव समजूनी. मी सेवा केली रसिका ती देव समजूनी. स्वरांचं ते रांजण मी चरणी ओतल. सेवा केली रसिका ती देव समजूनी. स्वरांचं ते रांजण मी चरणी ओतल. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. चौदा विद्या 64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता त्या विघ्न हरत्याला प्रथमतः वंदन करू. माझ्या धामंत्र गावचा ग्रामदैवत श्रीदेव गांगो या बागेवाडीचे
आजच्या या गर्दीमध्ये नेहमी आमच्यासारख्या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप असते, ते सन्माननीय चंदूबाई देशपांडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। या छोट्याशा कलाकाराचा इथूनच तुम्हाला नमस्कार, शाहिरी मानाचा मुजरा करतो। रसिक प्रेक्षकांमध्ये आजूबाजूच्या परिसरातील असतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांची नावं काही घेणार नाही, सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। या गर्दीमध्ये मित्रांनो, आज ही जी शाखा आहे ती शक्तिवाले नामवंत शाहीर अविनाश वीरबुवा वीरगाव लांजा, नवलादेवी नाच मंडळ वीरगाव लांजा यांच्या शाखेचं सुद्धा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आज मला या कार्यक्रमासाठी ते साथ पुरवत आहेत। या गर्दीमध्ये तुरेवाले शाहीर दीपक जाधव बुवा गेली अनेक वर्ष दोघांनी संघर्षात्मक कार्यक्रम दिले, आजही लोक आठवण काढतायत। बुवा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो। मित्रांनो बघा, बुवांना काय शाहिरी मानाचा मुजरा केलाय, बुवा थोडेसे नवीन आहेत, एक 7-8 वर्ष या कलेमध्ये आलेत। अतिशय सुंदर कार्यक्रम आहे त्यांचा। बुवा मी माझ्या कार्यक्रमात सुरुवात करतोय, आपलं ओळखपत्र या ठिकाणी घेऊन या आणि प्रश्नाची प्रत घेऊन या। ओळखपत्र पाहिल्यानंतरच मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करणार। बघा मित्रांनो, एक विषय पहिला क्लिअर करतो की मगाशी ज्या वेळेला आमचा सत्कार झाला या ठिकाणी, त्यावेळेला या ठिकाणी गावकऱ्यांनी एक गारानं घडलं नाही की कोणाचं काय दोन्ही बुवांकडे काय बाहिंग बिंग काय आलं असेल। मी आवर्जून सांगतो मित्रांनो, यावर्षी 24 वर्ष पूर्ण होतात या कलेमध्ये। एका खानदानी घरातला हा शाहीर आहे। या असल्या बायंगी वगैरे घेऊन आम्ही कार्यक्रम कधीच केलेला नाही, हाय ते क्लिअर करतो। कारण आम्ही जर बोललो नाही ना तर उद्या चुकीचा मेसेज जाईल, कारण तुम्ही या ठिकाणी नारळ ठेवलाय, हाय ते क्लिअर करतो। हा प्रामाणिक कलाकार आहे, जे काय असेल ते कलेने होईल। संघर्ष मात्र हा गोमने बुवा नक्की करणार, मग सुकांतारे असो तर विकास लांबोरे असो, मी आजपर्यंत कोणालाही सोडलेलं नाही। कलेतला संघर्ष हा माझा जरूर असतो। पहिला विषय तुमचा क्लिअर केलाय, गावाले बरोबर आहे ना? नाही तर उगाच विषय कसा आहे, उद्या ही बारी जर युट्यूबला गेली तर विषय वेगळा होतो। मी आहे ते क्लिअर केलाय पहिलं। तर मित्रांनो बघा, पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझ्या पहिल्या बारीच्या कार्यक्रमात सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो। तेथे तुझे सद्गुरु पायलो, प्रेम मायेने प्रेम
मी धन्य झालो प्रेम मायेने रसिका तुमच्या मी धन्य झालो कृपा आशीर्वाद असू द्या शिरावर मेरा नात उभा राहिलो दिली साथ मजला मी सदैव नावा रूपात आलो अन कराया सेवा तुमची मी नामवंत शाहीर झालो. तर मित्रांनो स्तवनाला सुरुवात करतोय. सुपन बुवा अतिशय सुंदर असा कार्यक्रम करतात. बुवाईकडे लक्ष असू द्या कार्यक्रमाकडे. मार्ग गुरुने दाविला देह त्यावरी चालला मार्ग गुरुने दाविला देह त्यावरी चालला माया दिधली ती नभा परी पुष्पे वाह चरणावरी माया दिधली ती नभा परी पुष्पे वाहतो मी चरणावरी. धावितो बाप घेऊन खांद्यावर जग सारे धावितो बाप घेऊन खांद्यावर जग सारे धावितो बाप घेऊन खांद्यावर आई विना स्वामी जगाचा आहे तो भिकारी जग सारे धावितो बाप घेऊन खांद्यावर आई बाप विठ्ठल रुक्मिणी परी पुष्पे वाहतो मी चरणावरी माया दिधली ती नभा परी पुष्पे वाहतो मी चरणावरी मार्ग गुरुने दाविला देहाच्यावरी चालला मार्ग गुरुने दाविला देहाच्यावरी चालला माया दिधली ती नभा परी
भाषण माझा गुरु राजा मी देवता परी पुष्पे वाहतो मी चरणावरी माया निघाली मी नावा परी पुष्पे वाहतो मी चरणावरी मार्ग गुरुने दाविला देह त्यावरी चालला मार्ग गुरुने दाविला देह त्यावरी चालला माया दिधली तीन बापरी पुष्पे वाहतो मी चरणावरी माया दिधली तीन बापरी पुष्पे वाहतो मी चरणावरी भानुदास गुरु घराने प्रकाश नारायण राहुनी वसंत बुवा करी आठवण गाऊनी वसंत बुवा करी आठवण गाऊनी वसंत बुवा करी आठवण भानुदास गुरु घराने प्रकाश नारायण राहुनी वसंत बुवा करी आठवण प्रथमेश कविता पूर्णती करी पुष्पे वाहतो मी चरणावरी माया निघाली मी नावा परी पुष्पे वाहतो मी चरणावरी मार्ग गुरुने दाविला देह त्यावरी चालला मार्ग गुरुने दाविला देह त्यावरी चालला माया दिधली तीन बापरी पुष्पे वाहतो मी चरणावरी माया दिधली तीन बापरी पुष्पे वाहतो मी चरणावरी मार्ग गुरुने दाविला देह त्यावरी चालला मार्ग गुरुने दाविला देह त्यावरी चालला माया दिधली ती नावा परी पुष्पे वाहतो मी चरणावरी माया दिधली तीन बापरी पुष्पे वाहतो मी चरणावरी माया दिधली तीन बापरी पुष्पे वाहतो मी चरणावरी माया दिधली ती नावा परी पुष्पे वाहतो मी चरणावरी बोल श्री गजानन महाराज शक्ती वाले रंगदेवता माते प्रकाश नारायण वस्तात अशोक वसंत बुवा जिल्हा रत्नागिरी राजापूर तालुका मुक्काम धाम वाले अखंड भानुदास सोळीचा विजय असो असो असो
या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. रसिक हो, गाण्याला सुरुवात करतोय. बघा, आजचा हा देवदिवाळीचा उत्सव आणि या उत्सवामध्ये हा शक्तितुऱ्याचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला आहे. तर या कार्यक्रमामध्ये गणरायाला आळवणी करतोय, विनवणी करतोय की या कार्यक्रमामध्ये माझ्या तू या ठिकाणी हजर राहून रंग भरावा, यासाठी गणरायाला कसं विनवणी करतोय बघा. धावून या अरे देवा गणराया, लाज राखी तुझ्या रना, वंदन करीतो स्तवन करीतो तू जगताचा राणा. अरे वंदन करीतो स्तवन करीतो तू जगताचा राणा. गौरी कुमारा येसु कुमारा रंग भरावा कवना, येई धावून या देवा गणराया, लाज राखी तुझ्या रना.
बघा मित्रांनो, या ठिकाणी स्तवन आणि गण तिथपर्यंत बारीचा कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर म्हणजेच गवळण. बघा जरा सगळ्यांच्या चेहऱ्यावर जरा टकटकी आली आणि गवळण म्हटले की सगळ्या रसिक प्रेक्षकांना माहिती आहे की थोडस काहीतरी वेगळा विषय असणार, आपलं त्यातून मनोरंजन नक्की होणार. मित्रांनो, सुकांत बुवांबरोबर काही जास्त कार्यक्रम झाले नाहीत. एक 2च बाऱ्या या अगोदर आमच्या झाल्या, एक विरारमध्ये आणि यावर्षी एक येळवणमध्ये झाली. तो कार्यक्रम लाईट गेल्यामुळे अर्ध्यावर राहिला आहे. अतिशय सुंदर अशा 2 गवळणी मी त्यांच्या समोर ठेवलेल्या होत्या. अजून काय त्याचं उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही. व बघा आज थोडासा नवीन विषय तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे. जमलं तर जरूर कटिक द्या. बघा मित्रांनो, थोडक्यात सांगतो की कृष्ण हा अतिशय सुंदर असा मुरली वाजवायचा, बासरी वाजवायचा. तो गाई वासरांना घेऊन ज्या वेळेला रानामध्ये चारायला जायचा त्यावेळेला बासरी वाजवून त्या मुक्या प्राण्यांना बासरीच्या स्वरामधून बोलवायचा. साधा सोपा आणि सुटसुटीत असा विषय. कारण आमच्या घराण्याची एक पद्धत आहे, जे काय आम्ही लिहितो, जे काय गातो त्यामध्ये दडून लपून काही नसतं. जे काय असेल ते तुमच्या समोर उघड असतं. बुवा बघा कसा विषय आणलाय खास तुमच्यासाठी. आता बुवांचं योगायोगाने नाव सुकांत तायरे आहे. बुवांना थोडीशी गवळण झोंबेल, कारण आमच्या घराण्याची गाणी बरेच सगळ्या शाहिरांना झोंबतात. पण तसं काय बुवा राग मानून घेऊ नका. तुमच्यासाठी खास विषय आणलाय. बघा कसा आणलाय तो. हा मधुर मुरली वाजून मुक्या प्राण्यांना राहतो बोलवत. हा मधुर मुरली वाजून मुक्या प्राण्यांना राहतो बोलवत. अरे कधी भोवरा, कधी गोट्या, कधी विटी राहतो टोलवत. मंत्रमुग्ध होऊन राहतो आपली मान झुलवत. हातात धरून हा काळ्या बघा नेहमी राहतो हलवत. हा तुमच्यासाठी विषय लिहिला. बघा कशी गवळण आणले. अरे गोकुळच्या साऱ्या जमून गाई हा नदी किनारी घेऊन जाई. गोकुळच्या साऱ्या जमून गाई हा नदी किनारी घेऊन जाई. भोकाची मुरली ही वाजवत राही. भोकाची मुरली ही वाजवत राही. अरे मुक्या प्राण्यांना बोलवत, मुक्या प्राण्यांना बोलवत. मान माग पुढं झुलवत, मान माग पुढं झुलवत. बसे सुखान हलवत, मान माग पुढं झुलवत. बसे सुखान हलवत. गोकुळच्या ताऱ्या जमून गाई
कालवत राही गोरस कालवत मान माग पुढं झुलवत मान माग पुढं झुलवत मध्ये सुखान हलवत मान माग पुढं झुलवत मध्ये सुखान हलवत मान माग पुढे झुलवत वसे दुकान हलवत मान माग पुढे झुलवत वसे दुकान हलवत मुरलीच्या नादाला लावील मेड मुरलीच्या नादाला लावील वेड मुरलीच्या नादाला लावील वेड लिहि प्रथमेश विषय गोडा ली प्रथमेच विषय गोड ली प्रथमेच विषय गोड बघा मित्रांनो बुवांना गवळण झोंबेल कारण योगायोगाने बुवांचं सुद्धा नाव पण बुवांचं नाव काय सुखांत आयरे आहे आम्ही काय म्हटलंय की सुखानं हलवत म्हणजे मनमुरादाचा तो आनंद घेतोय बाजरीवर आपल्या बोट हलवतोय बुवा तसं काय तुम्ही मनाला वाटून घेऊ नका आणि म्हणून म्हणतोय ए मुरलीच्या नादानं लावीत वेड मुरलीच्या नादाला लावील वेड मुरलीच्या नादाला लावील वेड लिहि प्रथमेश विषय गोडा ली प्रथमेच विषय गोड ली प्रथमेच विषय गोड शास्त्राची त्याला दिलिया गोड शास्त्राची त्याला दिलिया गोड गाऊन वसंत फुलवत गाऊन वसंत फुलवत मान माग पुढं झुलवत मान माग पुढं झुलवत वसे दुकान हलवत मान माग पुढं झुलवत वसे दुकान हलवत मान माग पुढे झुलवत वसे दुकान हलवत मान माग पुढे झुलवत वसे दुकान हलवत एको पुढच्या ताऱ्या जमून गाई आता ते किनारी येऊन जाई एको पुढच्या ताऱ्या जमून गाई नदी किनारी येऊन जाई भक्ताची मुरली वाजवत राही भक्ताची मुरली वाजवत राही मोठ्या प्राण्याला बोलवत मोठ्या प्राण्याला बोलवत मान माग पुढे झुलवत वसे दुकान हलवत 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 बसा जरा 2 मिनिटं थांबला अतिशय सुंदर असं नृत्य आहे एकदा जोरदार या मुलांसाठी टाळ्या होऊ द्या मित्रांनो बघा आज सगळा जो तरुण वर्ग आहे हा मुंबईकडे शहराकडे वळला आहे आज आमची वांदी झाली आहे म्हणजे माझ्या गावामध्ये शाखा नाही आहे आणि म्हणून मला या कलेची आवड आहे मी इकडून ना तिकडून कुठून तरी शाखा मिळवतो पण कार्यक्रम मात्र 25 वर्ष झाली हाय त्याच ताकदीनं हाय तसाच चालू ठेवलाय एकदा जोरदार पुन्हा एकदा यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या बघा मित्रांनो या ठिकाणी तुरेवाले नामवंत असे शाहीर दीपक जाधव बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलंय त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो नियमाप्रमाणे स्तवनगण आणि गवळण झाली आता यानंतर म्हणजे प्रश्न तर बघा मित्रांनो तुरेवाल्या शायरांना लेखी प्रश्न आम्ही दिलेला आहे पण आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना तो नीट समजावा आम्ही त्यांना काय विचारलंय ते आपल्या सर्वांना सुद्धा कळलं पाहिजे कारण हाच शक्तितुरा आहे की यातून दोन्ही शायरांच्या ज्ञानाची परीक्षा बघितली जाते आणि म्हणून यामध्ये हा सवाल जवाब होतो
तर आजचा हा थोडासा नवीन विषय सुकांत बुवा यांना आम्ही विचारतोय. बुवा लक्ष असू द्या की 8 पायाचा तीक्ष्ण पंखाचा पशु आणि पक्षाप्रमाणे दिसणारा असा प्राणी कोण आणि तो प्राणी कशासाठी उत्पन्न झाला. बुवांना लेखी दिलंय. बुवा जर योग्य तुमच्याकडे उत्तर असेल तरच द्या, खोटं मात्र सांगू नका. कारण काय होतं की जर खोटं सांगितलं ते लोकांपर्यंत चुकीचा मेसेज जातो. असेल तर जरूर द्या, योग्य असेल तर हा प्रामाणिक कलाकार आहे, योग्य असेल तर योग्य सांगेल. या ठिकाणी माझे परम मित्र योगेश दादा कोलते यांच्याकडून 200 रुपयाचं बहार असं पारितोषिक आलंय. त्यांचंही या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. बघा, एक शेर शायरी करून प्रश्नपद गाण्याचा हा प्रयत्न आहे. या देवस्थानाचे गावकर संतोष कामतेकर दादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बघा, तुम्ही अनेक बाऱ्या मित्रांनो बघितल्या असतील, पण बऱ्याचशा ठिकाणी गायक हा वन मॅन शो लढतो. परंतु बुवांच्या बारीमध्ये जर बघितलं, म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी बघतोय, तर बुवांच्या बारीमध्ये 2-2 बुवा असतात. दिसतील तुम्हाला पुढच्या बारीमध्ये. आणि म्हणून बुवा एक शेर शायरी करून प्रश्नपद गातोय. वन मॅन शो लढायला शिका. आजही सांगतो, कारण तुमच्या बॅनरवर तुम्ही सद्गुरू भाई गोसावी यांचे पट्ट शिष्य असा तुमचा म्हणजे नावाचा उल्लेख आहे. आणि त्यासाठी तुम्ही संपूर्ण वारीचा कार्यक्रम सांभाळायला साजेसे असाल आणि म्हणून तुम्ही ते पट्ट शिष्य लिहिलंय. तर संपूर्ण वारी तुम्ही सांभाळा. आणि म्हणून एक शेर शायरी करून प्रश्नपदाकडे वळतोय. हा सामना सुकान बुवा तुमचा आणि आमचा असावा. हा सामना सुकान बुवा तुमचा आणि आमचा असावा. अरे मध्येच येऊन लुडबुड करणारा हा दुसरा चमचा नसावा. या ठिकाणी कुमार रुद्र बोरुले, भाविका गोंडाळ यांच्याकडून 200 रुपयाचं असं बहारदार पारितोषिक आलंय. त्यांचे या ठिकाणी आभार. प्रश्नपद गातोय. मित्रांनो, नवीनच अशी एक चाल आहे. पॅडला जरा संबळ लावताय, संबळ ठेका. थोडंसं वेगळं देऊया. बुवा पण म्हणजे तरुण तडफदार आहेत. या ठिकाणी सागर रोडे आमचे मित्र यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचेही आभार. संबळ ठेका लावा. बुवा जरा तरुण आहेत. अरे लय पंडित तुझं घरानं आज पाहूया तुमचं ज्ञान. लय पंडित तुझं घरानं आज पाहूया तुमचं ज्ञान. अरे भारी ऐटीत गर्वानं ग बाय दुरेवान. भारी ऐटीत गर्वानं ग बाय दुरेवान. ग बाय दुरेवान. गर्वाचं हे बोल ग बाय दुरेवान. लय पंडित तुझं घरानं आज पाहूया तुमचं ज्ञान. लय पंडित तुझं घरानं आज पाहूया तुमचं ज्ञान.
प्रश्न पुसितो मी आता एक प्रश्न पुसितो मी आता सांग उलगडून तुझं स्वतः सांग उलगडून तुझं स्वतः सांग उलगडून तुझं स्वतः एक प्रश्न पुसितो मी आता सांग उलगडून तुझं स्वतः वाटिकाऊ कारून मला माय ग हे तुरे वाल हे तुरे वाल हे बोल ग बा हे तुरे वाल नवे पक्षी नवे तोच पशु नवे पक्षी तोच पशु नवे पक्षी नवे तोच पशु बुवा काय म्हणतोय बघा नवे पक्षी नवे तोच पशु नवे पक्षी नवे तोच पशु नवे पक्षी नवे तोच पशु आठ पाय पंख नवे दिशू आठ पाय नवे नवे तिशू आठ पाय पंख नवे तिशू प्रश्न घ्यावा ऐकून भला ग बा हे तुरे वाल होऊन लाल लाल ग बा हे तुरे वाल कोणती गर्वाच हे बोल ग बा हे तुरे वाल जय पंडित तुझं घरानं पंडित तुझं घरानं आज पाहूया तुझं ज्ञान आज पाहूया तुझं ज्ञान पंडित तुझं घरानं पंडित तुझं घरानं आज पाहूया तुझं ज्ञान आज पाहूया तुझं ज्ञान तुरे वाल तुरे वाल तुरे वाल बसा 2 मिनिटं खाली बसा या ठिकाणी दुर्वा वैभव गोबाटे यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो रवींद्र पांचाळ उर्फ रऊ पांचाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय सुतारवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं भारताचं पारितोषिक आलंय त्यांचेही आभार व्यक्त करतो मित्रांनो बघा नियमात बारीचा कार्यक्रम झाला आहे परंतु आज सर्व चाकरमणी या देवदिवाळीच्या उत्सवाला आपला नोकरी धंदा सोडून या ठिकाणी या रवळनाथ देवाच्या या सुकाई देवीच्या देवदिवाळीच्या उत्सवासाठी या ठिकाणी आलेले आहेत एक छोटस गीत या देवदिवाळी उत्सवावर या मंडळाने हा जो संपूर्ण उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करतायत त्यांच्यासाठी आणि म्हणून एक सुंदर असं गीत सादर करून मी माझ्या पहिल्या बारीचा कार्यक्रम संपवणार आहे अरे हिरवे डोंगर गर्द झाडी त्यात अर्जुन मार्ग काढी बघा बघा मित्रांनो अतिशय सुंदर असं आहे बागेवाडी गाव एक धामण पितिका सोडला तो पुढे अर्जुना नदी लागते आणि त्या अर्जुना नदीच्या ब्रिज वरून आतमध्ये आले की बागेवाडी चालू होतो आणि म्हणून काय म्हणतोय बघा अरे हिरवे डोंगर गर्द झाडी त्यात अर्जुना मार्ग काढी दिसे माणूस की त्यांची गोडी राजापूर तालुक्याच्या नकाशावर शोभे नाव हे बागवेवाडी राजापूर तालुक्याच्या नकाशावर शोभे नाव हे बागवेवाडी
राजापूर तालुक्याच्या नकाशावर शोभे बागवे 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 देव दिवाळी उत्सव आणि म्हणून काय म्हणतोय बघा रवनाथ आहे हा जगाचा तुवाले भक्ताला तिच्या एकाले भक्ताला घे तुकाई तिच्या एकाले भक्ताला घे तुकाई तिच्या एकाले किती नाते हा भक्ती भाव किती नमती समोर गाव किती नाते हा भक्ती भाव किती नमती समोर गाव भक्ती मायेची आहे जोडी राजापूर तालुक्याच्या नकाशावर शोभे बागवे 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 बघा मित्रांनो हे जे बागेवाडी उत्कर्ष मंडळ आहे याने सरकार दरबारी पाठपुरावा करून या बागेवाडीची अनेक कामे विकासात्मक अशी केलेली आहेत आणि म्हणून काय म्हणतोय बघा एक जुटीनं येई रात्रीचं बळ, कामासाठी झटतेनं उत्कर्ष मंडळ कामासाठी झटते देवी उत्कर्ष मंडळ कामासाठी झटते देवी उत्कर्ष मंडळ एकजुटीनं येई रात्रीचं बळ, कामासाठी झटतेनं उत्कर्ष मंडळ कामासाठी झटते देवी उत्कर्ष मंडळ कामासाठी झटते देवी उत्कर्ष मंडळ गेला देव दिवाळी सण सांगे वसंत हे गाऊन गेला देव दिवाळी सण सांगे वसंत हे गाऊन प्रथमेशाची कविता थोडी राजापूर तालुक्याच्या वळसावर शोभे बागवे राजापूर तालुक्याच्या नकाशावर शोभे बागवे राजापूर तालुक्याच्या नकाशावर शोभे बागवे राजापूर तालुक्याच्या नकाशावर शोभे बागवे हिरवे डोंगर गर्द झाडी त्यात अर्जुन मार्ग झाडी हिरवे डोंगर गर्द झाडी त्यात
कैलासवासी विश्वनाथ सकाराम गांगण यांच्या स्मरणार्थ संपूर्ण बारीसाठी त्यांचे चिरंजीव कमलेश आणि योगेश गांगण यांच्याकडून बहारदार असं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, मी माझ्या पहिल्या बारीचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बुवांना त्यांच्या बारीसाठी शुभेच्छा देतो. वासरू नवीन आहे, वासरू नवीन आहे आणि तरतरीत आहे, पण कार्यक्रम चांगला करतात. आताचं हे गीत आंबेडकर बुवांचे चिरंजीव प्रतिमेश आंबेडकर यांच्या लेखणीतून निघालं. यासाठी कैलासवासी वामन बापू पांचाळ यांच्या स्मरणार्थ सचिव विजय वामन पांचाळ बागवेवाडी यांच्याकडून या गाण्यासाठी बहारदार असं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे या ठिकाणी आभार. अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुकन बुवांचा आहे. सध्या तरी चालताय. सुकन बुवा, तुम्हाला कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. फक्त जाता जाता एवढंच सांगतो की मी कमी बोलतो, योग्य तेच बोलतो, पण समोरच्याचा कार्यक्रम मात्र करेक्ट करतो आणि तुमचा सुद्धा आज करेक्ट करणार, कारण मी त्या तयारीने आलो आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आभार व्यक्त करतो. पंकज दादा, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण मित्रांनो, मी काय माझा मोठेपणा सांगत नाही, पण जेवढा कार्यक्रम वाढेल तेवढा माझा आवाज मात्र नक्की सुटतो. एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आमच्या या लांजामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेळोवेळी आम्हाला ते साथ देतात. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. अनेक आजूबाजूच्या गावातून मला वाटतं आमचे परशुराम धुळप, म्हणजे ज्या वेळेला नजीर शेठच्या गाडीवर ते ड्रायव्हर होते, त्यावेळेला आमचा साथ घेऊन आम्ही त्यांच्या त्या कमांडरमधून जायचो. येताना त्यांची आठवण काढलेली. पण ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हरिभाऊ आयरे असतील, संतोष भाऊ आयरे असतील, गणेश शेट्टी आले आहेत मुंबईवरून, आमच्या गावचे सुपुत्र. या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करून मी माझ्या पहिल्या बारीचा कार्यक्रम मित्रांनो या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.